हॅलो हॅलो. रण रागिने नारती गुणे अहिल्या देवी होळकर अशा राजमातेला हो आमचा मुजरा त्रिवार अशा राजमातेला हो आमचा मुजरा त्रिवार शिना नदीच्या काठी अहो चौंडी गावची पाटी अहिल्या देवीचा जन्म सुशिला देवीच्या पोटी बाप मालकोजी शिंदेने दिले घरीच गोड संस्कार अशा राजमातेला हो आमचा मुजरा त्रिवार अशा राजमातेला हो आमचा मुजरा त्रिवार शूराने पराक्रमी आले मला रावांच्या मने जया हिल्या झाले खंडेरावांच्या अर्धांगिने राजगादीचा जपला वारसा चालविला कारभार अशा राजमातेला हो आमचा मुजरा त्रिवार अशा राजमातेला हो आमचा मुजरा त्रिवार दिननेतीने आयान जगल्या फार गोरगरिबांचा आधार गर्वाने सांगू जगाला आम्ही अहिल्या देवीचे वारसदार गोरगरिबांना सांगू जगाला आम्ही अहिल्या देवीचे वारसदार अशा राजमातेला मुजरा त्रिवार अशा राजमातेला हो आमचा मुजरा त्रिवार नारी जाती त्या जन्म घेतला अहिल्या होणार ग पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग वाशा उघड खानाचा माझ्या धुळशिराचा वरदास्त माझ्या शिरावर अरे थाप मार डिंबाड्या डोलावर सुंबरान मांडल या मांडल सुंबयारान मांडल या मांडल सुंबरान कुणाला या कुणाला सुंबयारान कुणाला या कुणाला लिंगाला
लाव आंब्या झाड देवाला व साऱ्या विघन काळाला या काळाला व साऱ्या विघन काळाला या काळाला व आग्यानीच्या डोळाला या डोळाला भगवानाच्या बघा सिधा लाव देवा धुळा सिधा लाया सिधा लाव पाठी राख्या देवाला या देवाला देवा डांग्या सिधा लाया सिधा लाव जीव बावरा प्रेमाचा साज छडी हजारवा गुंतला तुझ्याचा जीव बावरा प्रेमाचा साज छडी हजारवा शिव पारायावती लाव विघ्न हारे त्या देवालाव गणपती राया राम माझ्या सीतेला भरत लगे शुमानाला भरत लगे शुया मनाला व अंजनीच्या या सुताला व बाळवर माया चारीला जयंतीच्या निमित्तान गडमुड सिंगी लाव या देवाच्या मुड सिंगी लाव गुंगले तुझ्या कशी लागली रे मी तुझ्याच नादा
मला जडली ही सावळी बाला तुझ्या फिरतीत वेळी झाली राधा तुझा तू माझी राधा तुझ्या फिरतीत वेळ झाली राधा किसन तुझा तू माझी राधा तुझ्या फिरतीत वेळ झाली कसा केला स्थापन रंग कशान भरू बिरुद्या तुला कस विसर विठ्ठला 31 मे म्हणजे अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे का ना म्हणजे आपल्या धनगराचा एक सणच मानला जातो बरोबर आहे का ना कारण ही धनगराची देवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याने या धनगर कुलाचा उद्धार केला म्हणून आता गावे 31 मेला अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते बरोबर आहे का ना मग कोण धनगरी गाणे लावतो कोण डॉल्बी बी लावतो कोण वालोकच करतो आहे का नाही कोण गावगांना ढोलाच्या स्पर्धा पण काय म्हणलं वेगवेगळे कार्यक्रम या अहिल्या देवीच्या जयंतीनिमित्त साजरे केले जातात त्यातलाच हा आज अहिल्या देवी होळकर या जयंती निमित्तानं 3रा कार्यक्रम आज मुडशिंगीला आहे का नाव आहे गड मुडशिंगी पण आता देवाची मुडशिंगी झाली कारण तुळशीदाने अवघड खानाच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी या भूमीमध्ये अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होते आणि ह्या जयंती निमित्तानं आज आपण ओवी लावलोय काय म्हणलं म्हणून या तुळशीदानं आपल्या गुरुला म्हणजे अवघड खानाला या गुंड्या महास्थापना कशा रीतीनं स्थापन केला आणि वाशीचं कोड कशा पद्धतीनं काढलं बरोबर आहे का ना तर या वासे नगराला काय घडलं त्या जाग्याला नगराला गावा वैद्य ब्रिका आता बाजूला ने काय प्रकार घडला त्या जाग्याला अरे अंधारे पडली त्या वासे नगराला देव ढवात होता विचार मनाचा केला प्रकार काय घडला त्या पहिल्या सतयोगाला देवता ढुवात पण ढुवातल्या देवानं या गावावरती मौन ब्रिका आता टाकलेलं होतं तर त्या जाग्याला 3 दिवस देव त्या ढवात विठला राहिल्याला पर देवाचा मनामध्ये विचार चालला जरा सापना राहिलो तर महिमा कशी वाढणार देव पण कसं घडणार मात्र त्या जाग्याला देवा करी शिदान मनाचा विचार ब्रिका आता करायला ने काय केलं होतं त्या पहिल्या सतीयुगाला वासी बघाया नगराला वासी बघाया नगराला म्यान देवान म्यान देवान घातल
शिवाया लागल का? एवढ्या भार या टायमाला कुणायाचा या मिळाला कुणालाच या लागणार. राधा राधा करे बावरी कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करे बासरी कृष्ण येता झाली बावरी. या प्रकार लागला घडायला त्याचा गेला. हे पहिल्याच युगाला देव भोळ्या राजाला आणि या वासिब्रिकाचा गावाला. अरे म्यान घातले त्या देवान त्याचा अंधार वाशीला पडला. कुणाचा ताळमेळ कोणाला लागेना. आईचं लेकरू आईला वळकना गाईचं वासरू गाईला मिळना त्याचा गेला. हे अशी अवस्था झाली होती गावा वासीला. मात्र त्या जाग्याला पण हेच कोड कुणाला त्या पाण्यातल्या ब्रिकाचा देवाला. अरे विचार मनाचा केला मोटकऱ्याची भाकरी जाते पाटकऱ्याला. पाटकऱ्याची त्या मोटकऱ्याला त्या जोला. असं लागलं होतं ब्रिकाता हुयाला आणि होत्या ब्रिकाता जाग्याला. शिवाच्या बाहेर गेलं की उशाडा दिसतो. शिवाच्या हाताला की अंधारे पडले या त्या जाग्याला. हे काय करावं कुठं जावावं काहीच कुणाला कळना. पण पुढल्या पण आता बाजूला पण याच कोड विटला कोणाला. अरे त्या वासी नगराला पहिल्या सतयुगाला निदेव भोया राजाला त्या चोळला. एक बादशाही राजा होता मुसलमानाचा त्या गावा वाचला. मात्र त्या जाग्याला राज मुसलमानाचं त्या वासीला त्या जाग्याला. हे मुसलमानाच्या राजानं बोलावणं केलं होतं ब्रिकाता कुणाला आणि पहिल्या सत्याचा युगाला. गयाला लागेल बघाया लागला. सांगा गयाला लागेल बघाया लागला. गयाला लागेल बघाया लागला. सांगा गयाला लागेल बघाया लागला. माझ्या गावाला मोडसेंगे बघा गावाचा बघा गावाचा. बनका राजा बघा कुळीचा बघा या कुळीचा. शिवाय मामा नावाचा बघा नावाचा. शायर मुडसिंगी गावाचा बघा गावाचा. भगवानाच्या गाण्याला बघा गाण्याला. अरे शक्ती दादा परमान भगती केली या देवाला. कामल्या सावलीला सुखी ठेवा भक्ताला. अरे तू माझ्या वाटणार सोडल्या त्या जाग्याला. वासी माझ्या गावाला वासी माझ्या गावाला. अरे मुसलमान या राजाला वाचाई या राजाला. पुढं पडलं जीवाला पुढं पडलं जीवाला. काय प्रकार लागला
घडायला त्या जाग्याला हे राजा बादशाहीनं बोलावणं केलं होतं कुणाला मात्र तर त्या जाग्याला अरे कोडे पडले वासीला विचार मनाचा केला अंधारे पडले वासीला काय करावं या दैवगतीला त्या हे चोळला कुणाला बोलावं कुणाला सांगावं कुणाला विचारावं असं लागला होता राजाब्रिका आता बोलायला म्हणून राजानं बोलावणं केलं कोणाला तर त्या काजीच्या बाळाला हे काजीच्या बाळाला बोलवून जवळ ब्रिका आता घ्यायला आणि घडल्याला वृत्तांत लागला होता सांगायला बालकाजीचा राजाच्या वाड्यात आला अरे सुनताई सारंबाच्या ये राम राम केला ओ महाराज का बनवला सा सांगा मला मात्र त्या जाग्याला एवढंच म्हणल्यानंतर राजा लागलाय ब्रिका आता बोलायला आणलंस का तुझं खुरान म्हणून लागला होता विचाराय त्या जाग्याला अरे बासाकडे पटणाला तुझा कुरान ठेवावं त्या वासीला अंधारे पडले या म्यान घातल्यासारखं झालं या तवा काय घडलं एवढं सांगितलं पाहिजे मला त्या जाग्याला हे ते असणार कुरान ब्रिका आता त्यानं काढायला लागला होता कडी पाठव ब्रिका आता ठेवायला 80 वर्षाचं पुती पुराण त्या जाग्याला चला गड्यानो तयारी करू 31 मेची 31वी तारीख जवळ आली म्हणलं की हा. धनगर समाजाचे धांदल उडाय चालू होय. कारण हा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती जयंती असते. आहे का नाही बरोबर आहे धनगराच्या वाघिणीची हा. म्हणायला हरकत नाही कळलं आहे का नाही हा. माऊलीनो एवढी उपमा देण्याचे कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना हा कारण एखाद्या गावात ग्रामपंचायत सदस्य झाला होय तर आपल्या गल्लीपुरता आणि वार्डापुरताच रस्ता असतो आणि गटर केली जातात होय पण हा. हे पुण्यदेव श्लोक अहिल्यादेव होळकरांनी कुठलीही जात पात न पाहता कुठलाही धर्म न पाहता घाट मंदिर गोरगरिबांना दान धर्म अशी बरेच या अहिल्यादेव होळकरांच्या हातून कार्य घडलेले आहेत बरोबर आहे का नाही हा बराच इतिहास सांगितला जातो शिवरायांचा इतिहास सगळ्या जगाला माहित आहे होय बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास माहिती झाला हा. पण कुठं तर आपल्या होळकरशाहीचा इतिहास दडला जातो हे उलगडण्याचं काम आता आपली हल्लीची पिढी करायला लागली हा आहे का नाही बरोबर आहे म्हणून प्रत्येक गावी गावात हा. 31 मेला अहिल्या देवीची साजरी होते होय चला गड्यानो तयारी करू 31 मेची आणि आली वाली जयंती माझ्या अहिल्या देवीची आली वाली जयंती माझ्या अहिल्या देवीची आली वाली जयंती माझ्या अहिल्या देवीची शिंदे घरात जन्म झाला धनगर कुळाचा उद्धार केला या शिंदे घरात जन्म घेऊन अखंड धनगर जातीचा उद्धार या अहिल्याने केला आणि या धनगरांचं नाव ह्या जगाच्या पाठीवर बोललं गेलं आहे का नाही काय म्हणलं म्हणून हा लहानपणापासून आवड तिला शिवभगतीची आली वाली जयंती माझ्या अहिल्या देवीची 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 घराची झाली सोन खंडरावांच्या अर्धांगीन काय म्हणलं घराची झाली सोन खंडरावांच्या अर्धांगीन पती नंतर वर सदारती राजगादीची आली वाली जयंती माझ्या अहिल्या देवीची आली वाली जयंती माझ्या अहिल्या देवीची आली वाली जयंती माझ्या
खंबीर शास्त्र मल्हार राव होळकर अशा अहिल्याला सात कुणाची होती तर शास्त्र मल्हार होळकरांची आहे का नाही पाठीशी सदा खंबीर राजा मल्हार राव होळकर सुना सुना माया नावली पोटच्या लेकीची आली वाली जयंती माझ्या आई देवीची 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 पण असणाऱ्या या वासीनगराला मात्र त्या जाग्याला कुराण ब्रेक आता त्यानं काढायला आणि लागला होता कडीपाटावर आता ठेवाय त्या जाग्याला अरे कडे पाटावर भेटला कुराण ठेवलं त्या कुराणात लागला बघायला विचार मनाचा केला पर कोडा कोणाला तर ढोवातल्या देवाला देव करशील लागला ब्रेका आता बोलायला काय लागला होता मनामध्ये आता सांगाय त्या जाग्याला तो देवा लागला या म्हणायला त्या देवानं काय केलं काजीच्या कुराणावर देव जाऊन मात्र त्या जाग्याला हे बसलेला माहिती नव्हता त्या ब्रेका आता काजीलाने काजी लागला होता पानानं पान ब्रेका आता पलटायला पानानं पान लागला या पलटायला बघता बघता काय झालं पानानं पान पलटत असताना या देवानं काय केलं मात्र त्या जाग्याला हे पान लागलाय ब्रेका आता पलटायला पण त्याला काही जगावं आणि त्या हसणाऱ्या मधल्या पानाला गेल्यानंतर देवा करी शेतान त्या जाग्याला हात बर दाढीचा इत बर गामिशीचा अरे लाल भडक डोळ्याचा लाल भडक डोळ्याचा रसारक दात रे रसारक डोळे रे अरे देवानं त्या केल्यात देवानं त्या केल्यात याच्या बाळावर याचं ज्ञान रे मारे रे गाजियाचा बाळे रे गाजियाचा बाळे रे अरे उतानाच्या पडेला उतानाच्या पडेला पुरा झेंडी आली गाजियाच्या बाळाला भार आया वेळा रे एवढ्या भार या टायमाला उठून बसला काय प्रकार लागला घडायला त्या जाग्याला काजीचा बळा लागला पानानं पान ब्रेका आता पलटायला आणि पलट्या नंतर त्या देवा करी शेतानं त्या जाग्याला 11 रुपये देवानं धरलं काजेच्या बाळाला ख्याच मारली मात्री त्या जाग्याला ख्याच मारल्या पेटाला त्यो काजीचा बाळ उलटा हुन ब्रेका आता मूर्छिंदी येऊन पडला होता त्या जाग्याला अरे काजेचा फाळ विटला पडला धरणेला मुरचिंडी आली काजीच्या फाळाला गटका भर गेला मुरचिंडी गेली मात्री त्या जाग्याला पाणी लागली होती त्याला ब्रेका आता मारायला मूर्छिंदी तिची जायला उठून त्यो बसायला आणि काय लागलाय ब्रेका बोलायला तो असणारा बाचाय राजा काजीला काय म्हणतो मात्री त्या जाग्याला काय झालं म्हणून लागलाय बादशाह ब्रेका आता विचारायला काजी लागला होता त्याला काय सांगाय त्या जाग्याला अरे काजी लागला या म्हणायला काय सांगायचं महाराज तुम्हाला
या तुमच्या गावावर साधा सुद्धा भूत नाही लागलं मात्र त्याचा गेला हे कुठलं तर धनगरी धर्माचं जा असावं ते भूत म्हणून लागलाय रे का आता सांगायला रे कसं दिसत सांगशील का आम्हाला बोला याला लागला रे सांगा याला लागला रे एवढ्या भार मिळाला रे एवढ्या भार काय मला रे उडाशिंगी गावाचा रे उडाशिंगी गावाचा रे राजा कोळीचा रे वयमार नावाचा रे वयमार नावाचा रे आटू झाला कुणाचा रे लडक्या त्याच्या आजाचा रे गणपती मामाचा रे बरा देवाचा रे स्वर्गवासी झाला या रे आठवण करून रे भक्ती केली देवाला रे मागोर शिरा मालना माया पाणी ना वंदना मागोर शिरा मालना माया पाणी ना वंदना तर असणाऱ्या त्या काजीनं सांगितलं राजाला महाराज म्हणला साधं सुध देवस्थान दिसत नाही मात्र त्याचा गेला एवढंच म्हणल्यानंतर राजा लागलाय रे का आता बोलायला कसं दिसत होत तसं त्या जाग्याला अरे धनगरी धर्माचं भूत लागल या तुमच्या गावाला तवा हे कोड धनगरा करून सुटला त्याचा गेला हे कुठल्या तर धनगरांनी बोलावणं करा म्हणण्या पेटाला त्या असणाऱ्या राजानं मात्र त्या जाग्याला अरे काजी साधा मध्ये काजी आल्या मार्गाने गेला काय करावं याच कोड कुणाला डुवातल्या देवाला हे लागला होता मुसलमानाचा राजा रे का आता बोलवून घेतलं होतं त्यानं कुणाला त्या जाग्याला अरे या कोड गावाचं डोण्यानं काढलं आता राजा फकीर लावून देणार वाट टेकाला हा. डोण्याला घालून आणणार पण डोण्याच्या आतनं हे कोड नाही निघणार त्या चोळला म्हणून करता राजा लागलाय फकीर असणे रे का आता बोलायला निघून जावा कुणाकडे त्या जाग्याला हे कोड काढणारा वाघ वेगळा बाजूले गावाला जन्माला आला माने घराला धुळशीर म्हणतात त्याला होय त्याच्या हातून एक कोड निघणार तवा डोण्याला पाहिजे सांगायला वाशी डोण्यानं पाहिजे सोडायला त्या चोळला म्हणून करता देवा करशील लागलाय रे का त्या ढुवात ना असणाऱ्या काय आता कराय त्या जाग्याला अरे दृष्टांत दिला त्या डोण्या गावड्याला हे डोण्या अरे तुझा परपंचा गोळा करून घे मात्र त्या जाग्याला येणार संकट डोण्या तुझ्याकडनं नाही होणार मी सांगतो ऐका पण दिवसाला आणि आलेलं संकट त्या जाग्याला हे कोड काढणारा डोण्या वाघ वेगळा तू डोण्या तुझा परपंच हवं आणि वाचे नगार डोण्या सोड मात्र त्या जाग्याला आणि तुझा तो मार्ग धर म्हणून लागलाय रे का देवा आता सांगायला तुझी राखण राखवाली माझ्याकडे लागेल त्या जाग्याला अरे देवाचं बोलणं भेटला डोण्यानं ऐकलं परपंचा डोण्यानं गोळा केला घरात संगतीला घेतली वाचे नगार डोण्यानं सोडलं मात्र त्या जाग्याला पाठी मागले रे का आता बाजूला ने काय प्रकार घडला होता त्या वासी नगराला मार्गानं आड मार्गानं सडे रानानं कुणाला गावणे हसा
पहिली वर्षी भूताच्या बेल्याला होय असं करत करत डोन्या गेला वाघापुराला. डोन्या निघून गेला होता वाघापूरला, पण पाठीमागल्या बाजूला काय प्रकार घडला त्या जाग्याला. बोलायाला लागला बिवे लागला सांगायाला लागला बिवे बोलायाला लागला बिवे लागला सांगायाला लागला बिवे. मागल्या बाजूला पाठीमागल्या बाजूला वीर बाजा ये या राजानं वीर राजानं बोलावं गेलं या वीर. शिंगे गावचा पुजाऱ्याच्या कुळीचा पुजाऱ्याच्या कुळीचा कृष्ण दादा नावाचा वीर. परमान भरती गेली देवाला देवाला कमल्या सवलीला सवलीला सुखी ठेवा बघता. फकीर आलवाड टेका वाकून टाक सडा राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा घरा रे आवळून बांधा बुचडा. आया प्रकार लागला घडायला त्या जाग्याला. पहिल्या सतीयुगाला देवभुळ्या राजाला काय प्रकार घडला त्या जाग्याला. असणारा त्यो राजानं फकीर पाठवून दिलं जावा रे जावा त्या वाढ टेकाला. दोन धनगरासने बलवून आणायचं राजा राजवाड्याला. एवढंच फकीराने ब्रिका त्या आता बोला ऐकायला आणि वाट लागलं होतं फकीर दादा आता चालाय त्या जाग्याला. वाट लागलं चालायला गेलं वाड्या टेकाला. दोन धनगराच्या जवळ गेलं संताजी क्षण गेला आणि महाकुज राणी गेला त्या चोळला. जवळ त्यांच्या ब्रिका आता जायला आणि संताजी महाकुजी सांगतोय का आजच्या पण दिवसाला कामा मानुबा लावून केलं सा काय सांगायचं तुम्हाला आमच्या राजानं भाच्या राजानं त्या चोळला. हे बोलावलं केलंय ब्रिका आता राजवाड्याला म्हणल्या पेटला असणार दोन धनगर मात्र त्या जाग्याला. बोला ऐकून घेतलं प्रकारे काय घडला त्या पहिल्या सतयुगाला. हे बोला ऐकून ब्रिका आता त्यांना घियाला आणि लागलं होतं दोघ जण बोलायला चला येतो पुढं आम्ही मात्र त्या जाग्याला. राजाचं फकीर गेलं आणि मागणं हे दोघं संताजीने मागुजे चाललं मात्र त्या जाग्याला. शिवा आता चालायला आणि निघून गेलं होतं राजाच्या वाड्याच्या बाहेर ब्रिका आता बाजूला. वाट लागल्यात चालायला
राजाच्या राजवाड्याला गेलं चुलता हे सलाम भाच्या राम राम केला त्या चोला लागलं होतं राजाला बरी का आता बोलायला का बोलावणं केलं साराज सांगा आम्हाला म्हणल्या पेटाला तो लागला होता काय सांगायला विचार मनाचा केला राजानं बोलवलं त्या दोघाला राजा काय म्हणतो मात्र त्या जाग्याला हे बसा सांगतो तुम्हाला म्हणून लागलाय बरी का आता बोलायला नाही काय लागला होता विचाराय त्या जाग्याला काय सांगायचं रे बाबानो तुम्हाला आपल्या गावाला 3 दिवस झालं मात्र त्या जाग्याला हे अंधारी पडली आपल्या गावाला शिवाच्या बाहेर गेलं की उजाडलेलं दिसत नाही आमच्या गावापुरतं त्या जाग्याला अंधारे पडले या म्यान घातल्यासारखं झालंय मात्र त्या जाग्याला हे कुणाचा तर देवऋषी कोण तर गोळा केला पाहिजे कुणाला तर विचारलं पाहिजे पण आपलं लागलेलं म्यान मात्र त्या जाग्याला रामाच्या काजीच्या कुराणाला काय सांगायचं तुम्हाला धनगरी धर्माचं देवस्थान दिसतंय त्या चोला एवढंच म्हणल्यानंतर लागलं होतं काय बोलाय मात्र त्या राजाला त्या जाग्याला एवढं म्हणल्या बरोबर काय बेकराने हुडकायाचा काढा तेला दिसाचा वायदा तुम्हाला जर नाही गावाचं कोड निघलं शिरा तुमचे शेणार 500चा हुकूम तुम्हाला देणार मात्र त्या जाग्याला थरथरा लागलं होतं कापायला लटा लागलं होतं हालायला आणि कुठं जावं आणि कुठं हुडकावं कळना त्यांना त्या जाग्याला कारण हा. सत्ययुगातलं सत्वशील असणारे हे दोघ जण होय आणि ते सत्ययुगातलं देव आणि गुरु शिष्य बरोबर आहे का नाही बरोबर आहे सत्ययुगात जुळलं नातं गुरु शिष्य हा आपण त्यावरती गण केलेला आहे काय म्हणलं आहे का नाही हा. आणि गोडी मधाची वाशी मुडशिंगी होय आहे का नाही बरोबर आहे असं बऱ्याच ठिकाणी हा. गुरु शिष्याचं नातं जुळलं गेलं होय काशिलिंग बिराप्पा आणि देव सूर्याप्पा सूर्याप्पा देव करशीद आणि भालिंगराया भालिंगराया. तसंच वाशा उघड खाण्याने शीत धुळशीत आहे का नाही काय म्हणलं गुरु आणि शिष्याचं नातं सत्ययुगात झालं होय. आहे का नाही हा. कारण पूर्वीचा जमाना वेगळा माऊलीनो आधीचा जमाना वेगळा पूर्वी सत्ययुग होतं आणि आता कलीच युग आहे आहे का नाही हा. पूर्वीचे घडत होते आता घडतंय का नाही नाही. वेगळंच काय घड आहे का नाही बरोबर आहे पूर्वीची माऊलीनो हा. उदाहरण जर द्यायची झाली तर पूर्वीची माऊली डोईवरला पदर कधी खाली पडत नव्हता खांद्यावर पडू देत नव्हती बरोबर आहे का नाही हा. अजून सुद्धा माऊली यांच्या डोक्यावरला पदर खाली आहे का बघा हाय आहे का नाही हाय हाय कारण हा पूर्वीची परंपरा अजून सुद्धा जपत आली आहे. बरोबर आहे पूर्वीचे डोईवरला पदर कधी खाली पडत नव्हता खांद्यावर पडत नव्हता हा. आणि आता आता घेत नाही एवढाच फरक आहे का बरं वजन येत असं वजन आहे बाबा आता हा. फॅशन आली आता साईट पिन आली बरोबर आहे त्यामुळं हा डोक्यावर घ्यायचा विषयच नाही. विषय नाही आहे का नाही हा फरक एक झाला फरक क्रमांक 2 आहे का नाही हा पूर्वीची माऊली कपाळाला कपाळ भरून कुंकू लावायची काय करायची कपाळ भरून कुंकू असायचं आहे का नाही हा. पैशापेक्षा मोठ्या आकाराचं कुंकू माऊलीच्या कपाळाला असायचं कारण हा. जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्य वाढ आपल्या पतीला असा पूर्वीचा समज होता समज होता तो आहे का नाही हा समज होता म्हणजे होताच आहे का नाही बरोबर आहे आता काय झालं हा त्या कोकवाचं नाही नाव झालं माऊलीनं हो हा. आता काय आलं टिकली टिकली आहे का नाही 2 रुपये दिलं म्हणलं की महिना गरगरीत बघायचं काम नाही होय. आहे का नाही हा आता आली टिकली होय पण माऊलीनो त्या कुंकवात एवढी ताकद होती कुंकू कपाळाला मावशीला माऊली लावायची 100 वर्ष 110 वर्ष म्हातार जागा सोडत नव्हतं जा म्हटलं तर जायचं नाही कंटाळ आला तर माणसाने जायत नव्हतो होय का तर त्या कुंकवात ताकद होती हा आणि आता टिकली आली होय 40 आणि 50 झालं म्हटलं की चला आवरा बोजा कोंडला आहे का नाही हा. हे कशामुळं त्या टिकलीमुळं होय आहे का नाही हा माऊलीनो पूर्वीची माऊली वाटाणा चाली म्हणलं की बिन बघता ओळखायची ही माऊली धनगराची आहे बरोबर आहे. कारण हा तिच्या पायात एक चपल्या असायच्या चपल्या हा आणि त्या अशा कार 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 वाजायच्या वाटाणा जाताना हा आणि त्यावरनं ओळखायचं ही की माऊली धनगराच्या आहे चालली या हा. आहे का नाही आणि आता काय आलं सांडल सांडल घातलं म्हणलं की पट्टी तुटली मग काय करायचं कानात अडकायची कानात नाही बाबा हातात घेऊन जायचं आहे का नाही झालं माऊलीनो हा पूर्वीची माऊली पतिदेव जेवल्याशिवाय कवा जेवत नव्हती पतिदेव जेवल्याशिवाय जेवायच नाही 10 11 12 वाजता वाट बघत बसायची हा कारण मेंढकं म्हणलं की सगळं आवरण्याला वेळ होय व्हायचा बरोबर आहे 10 11 वाजता वाट बघायची परत जेवायची नाही आणि आता हा चपात्या करत करत आडीच गायब सप्ती सप्तिया आणि जेवायला बसलं म्हणलं की मला अलीकडे कशानं जाईतच नाही हो मग काय करायचं पलीकडे गली जाऊन बघ ताट घेऊन जाते जायचं का? आहे का नाही
हे सर्व झालं माऊलीनो. विनोदाचा भाग झाला. पण पूर्वीची माऊली पदर पसरून देवाकडे मागणं मागायची. काय म्हणलं? ते मागणं लय महत्वाचं आहे, मन देऊन ऐका. हा. पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं दान. पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं दान. पत्यादी मरण मजला देर भगवान. पत्यादी मरण मजला देर भगवान. आधी मरण मजला देर भगवान. या जीवनातला खरा या आयुष्यातला खरा आधार मोठा बडा आणि माझ्या पती परमेश्वरा. म्हणजे पतीला परमेश्वर मानण्याची पूर्वी पद्धत होती. कुठलं की आंघोळ सवळ करायचं आणि पतीचं पाऊल धरायचं आणि पतीला परमेश्वर मानायचं. होय. अशी पूर्वी पद्धत होती. बरोबर आहे की. आणि आता त्याच्या उलट झालं. काय? आता पत्नीला परमेश्वर मानायची बारी आली. अहो अंगात येते काय? साथ्यासरा पत्नीच्या आहे का नाही. आता पत्नीच्या अंगात येतं साथ्यासरा आणि पतिदेव जाऊन तिचा पाय धरतो. देवा चुकला असलं तर पदरात घाल. कशात घाल? पदरात. तो काय साडी नेसत हवा? अरे बाबा ती म्हणण्याची पद्धत होती पूर्वीची. चुकलं की माझ्या पदरात घाल होय. आहे का नाही. हा. म्हणून झालं? माऊलीनो पदर पासून देवाकडे पूर्वीची माऊली मागणं मागायची. देवा आम्हा दोघात मरणच आधी द्यायचं असलं तर अगोदर मला दे. याचं कारण असं आहे माऊलीनो. पूर्वी पत्नीच्या आधी जर पतिदेव मेला. होय. पत्नीच्या आधी पती मेला. पती जर मेला, पती वारला तर त्याच पतीच्या सरणावर पत्नीनं सती जायची पद्धत होती. म्हणजे आपला हा जिवंत देह त्या सरणावर त्याग करायचा, त्या सरणावर द्यायचा ही पूर्वीची पद्धत होती. बरोबर आहे. पत्नी सती जाणं असं होत हा म्हणत होते आहे का नाही. बरोबर आहे. ही पद्धत जर कोणी मोडली असेल माऊलीनो तर आपल्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बरोबर आहे स्त्री जातीवर सगळ्यात जास्त उपकार कोणाचा असतील तर माझ्या अहिल्यादेवी होळकरांचा आहे. तुम्हाला कळकळीची विनंती आहे माऊलीनो, स्त्री जातीसाठी तुम्ही कुठल्या देवाला जाऊ नका, कुठल्या देवाचं पाय धरू नका, कुठल्या देवाचं दर्शन घेऊ नका, पण प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक नारीनं आपल्या घरात एक अहिल्यादेवीचा फोटो अवश्य लावा आणि रोज त्या देवीचं तुम्ही दर्शन घ्या. बरोबर आहे. स्त्री जातीला कळकळीची विनंती. कारण काय म्हणलं, जेवढं देवाधिकाचं उपकार कोणावर तुमच्यावर नाहीत तेवढं त्या वाघिणीचा उपकार स्त्री जातीवर आहेत. बरोबर आहे का नाही. सती जायची पद्धत कोणी बंद पाडली तर राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी पाडली आहे. होय. म्हणून अहिल्यादेवी होळकरांचा फोटो आपण पूजला पाहिजे. आहे का नाही. हा म्हणून पूर्वीची माऊली पदर पसरून देवाकडे मागणं मागायची. पदर पसरा त्या मागणं मागते कुंकवाचं दान. पती आधी मरण मजला दे रे भगवान. 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 माझ्या वाट्याला सोडण्याच्या जाग्याला धनगर दोघ जण धनगर परत माग फिरालं परत माग फिरलं निघून चाललं गेलं वाड या टेकाला विचारायचं या चालला या
याला या लागल रे. काय प्रकार लागला घडायला त्या जाग्याला हे पहिल्या सतीयुगाला देवळ्या राजाला आणि त्या वासिब्रिका तनगराला दोन ते नगर संताजीशन गाम हाकुजरा नगा अरे परत वाड टेकाला गेलं दोघांचा विचार चालला डोण्या तर पळून गेला राजानं तर 3 दिवसाचा वायदा दिलाय आपल्याला आणि 3 दिवसात आपण हे काढला पाहिजे तिडा म्हणून लागलं होतं एकमेकाचा विचार तिथं बसून आता करायला. अरे म्हणून त्या जाण्याची सवा लावू लागलं लहानतान्या मुलासने सांगितलं जाणार आम्ही गावाचं कोड काढायला तवा तुम्ही मात्र त्या जाग्याला हे जाण्यांची राखण रखवाली ब्रिका आता करावी सवच्या सवन ब्रिका आता चारावी म्हणून लागलं होतं बोलायला. एवढं म्हणल्या बरोबर त्या पोराने ऐकून घेतलं आणि असणार हे 2 जण मात्र त्या जाग्याला हे वाट लागल्यात आता चालायला आणि निघून चाललं होतं कुठल्या ब्रिका आता जाग्याला. वाट लागलं चालायला जाऊन कुठं पोचलं त्या पहिल्या सत्ययुगाला लागलं होतं आता देवदेवरशी बघायला आणि देवदेवरशी बघत बघत त्या जाग्याला बोलायला लागला बिर लागला बघायला लागला सांगायला लागला बिर लागला बघायला लागला गावचा बिर गावचा बघाया गावचा पुजाऱ्याच्या कुळीचा बिर कुळीचा पुजाऱ्याच्या कुळीचा संतोष या नावाचा बिर नावाचा संतोष नावाचा शायर माझ्या जोडीचा बिर जोडीचा शायर जोडीचा पुजारी डोळा शिलाचा बिर शिलाचा चालल्या वावीला भगती केली देवाला बिर देवाला भगती केली देवाला तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत मितवा आगे आगे चले हम पीछे पीछे गीत मितवा काय प्रकार लागला घडायला त्या जाग्याला हे लागलं होतं एकमेकाचा विचार आता करायला कुणीकडे गेलं पाहिजे आणि काय बघितलं पाहिजे त्या जाग्याला. म्हणून दोघाचा विचार झाला तेव्हा दोन बाजूला काडापाच्या मठाला होय, काडशिदेश्वर आणि इकडं पंचगंगा नदीच्या पलीकडे त्या जाग्याला हे एकच ज्योतिबाचं मंदिर लागलंय त्यांना ब्रिका आता ते उच उमाट्या टेकला दिसाय त्या जाग्याला. प्रसिद्ध देवनाला तो डोंगराला जातो या जाऊया त्या ज्योतिबाला गावाचं कोडा आपल्या तो काढल मात्र त्या जाग्याला म्हणून एकमेकाला त्या आता बोलायला आणि 2 जण उठायला आणि वाट लागलं होतं ज्योतिबाची ब्रिका आता धरायला. विचार मनाचा केला प्रकार काय घडला त्या पहिल्या सतयुगाला ज्योतिबाची वाट त्याने तिकडे धरायला पण याचं कोड कुणाला त्या ढुवातल्या देवाला आणि ढुवातल्या देवानं काय केलं होतं त्या जाग्याला. बोलायला लागे